पहलगाममधील संशयित पाकिस्तानी अतिरेकी कॅमेऱ्यामध्ये कैद। जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांनी काढलेला व्हिडिओ एनआयएकडे। पाकिस्तान विरोधात मोठा पुरावा हाती। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे। जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर एजन्सी एनआयएला तपासामध्ये मदत करणार, सूत्रांची माहिती। जम्मू काश्मीरमधील संशयित दहशतवाद्यांना सैन्य दलाचा दणका। आतापर्यंत 7 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांवर कारवाई। पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी करायला सुरुवात। पंतप्रधान मोदींचा 13 जागतिक नेत्यांना फोन। 30हून अधिक देशांच्या राजदूतांसोबत अधिकाऱ्यांच्या बैठका। देशाच्या सुरक्षिततेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात। सर्व पाकिस्तानींना भारतातून बाहेर काढणार। कुणी अवैधरित्या राहत असेल तर तेही शोधलं जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणा लष्कराकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा सुरू। त्यामुळे संरक्षण मोहिमेचं थेट प्रक्षेपण दाखवू नका। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सर्व माध्यमांना सूचना। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक। जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून कराडची तपासणी। रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचार होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांची भेट। पहलगाम हल्ल्याच्या वेळेला रक्तानं माखलेली कौस्तुभ गणबोटेंची पॅन्ट कुटुंबियांनी दाखवली। फडणवीसांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन। संतोष देशमुखांच्या खुन्यांना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा। भाजपा आमदार सुरेश धस यांची मागणी। बीड जेल प्रशासनाच्या बाबतीत अनेक तक्रारी येत असल्याचा आरोप। तुमच्या मनात जो व्यवसाय असेल तो करा, मात्र तो 2 नंबरवाला नसला पाहिजे, अन्यथा तो टायरमध्ये गेलाच समजा। अजित पवारांचा कार्यकर्त्यांना इशारा। आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोवलं। महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम, 50 लाख पकडले तर ते 50,000 रुपयेच दाखवतात। गायकवाडांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचे कान टोचले। शिंदेंनी गायकवाडांना समज द्यावी, वारंवार बोलले तर ऍक्शन घेऊ। पोलिसांसंदर्भातील वक्तव्यानंतर फडणवीसांचा इशारा। परभणी, यवतमाळ, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। विदर्भात 28 तारखेपर्यंत गारपिटीचा इशारा।